सगळ्या माणसांनी, स्थळांनी, गावांनी, नद्यांनी तुम्हाला प्रभावित केलं आणि त्याचा प्रतिसाद म्हणून तुमच्या लेखनामध्ये काही गोष्टी उमटत राहिल्या. तर हा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रभाव हा मराठी अर्थाने प्रभाव आपण स्वीकारला तरी सुद्धा मला स्वतःला असं वाटतं आणि प्रामाणिकपणाने आणि मला जमेल तेवढ्या नम्रपणाने सांगावं वाटतं की माझ्यावर कोणाचाही प्रभाव पडत नाही. मी कोणाचाही प्रभाव स्वीकारत नाही. भव्य माणसं असतात त्यांच्यासमोर मी नम्रही असतो, परंतु कोणीतरी अत्यंत म्हणजे अंबानी आले किंवा कोणीतरी माधुरी दीक्षित आली तर त्यांचा काही माझ्यावर कधीही प्रभाव पडलेला नाही. मला वाटतं त्यांचा कंटाळा येतो, कारण की त्यांच्याशी माझं काही संवाद होण्याची शक्यता नसते. सत्ताधीश जे असतात त्यांच्याशी मग जवळजवळ त्यांच्या खिचगणतीत मी असण्याचं कारणच नाही, पण माझ्याही खिचगणतीत ते तसे नाहीत. आता आहेत, भीती वाटते म्हणून. गिरीशला प्रथम मी विचारलं होतं की किती राजकारणी इथे असणार आहेत, तर मी येत नाही. त्यांनी सांगितलं कोणीही नाही. म्हटलं मग मी येतो. या अर्थाने प्रभाव सोड, पण जिथे ज्ञान आहे तिथे मात्र मी नम्र होतो. त्या ज्ञानाचा प्रभाव माझ्यावर पडेलच असं नाही, किंवा ज्याला रूढार्थाने ज्ञानी लोक समजतात तो मला ज्ञानी वाटला पाहिजे, कारण तिथे सुद्धा मी माझा विवेकबुद्धी वापरणार, माझा अनुभव वापरणार, माझे काही निकष आहेत त्याच्यावर मी घासून पाहणार. मला जर वाटलं की हा माणूस ज्ञानी आहे तर त्याच्यासमोर मी नम्र होतो. पण म्हणून त्याच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव पडेल ही शक्यता कमी आहे. मला माझी बुद्धी मर्यादित हे माहिती आहे, परंतु कुठंतरी माझ्या वडिलांनी सांगितलं की तुझी बुद्धी जिथपर्यंत तुला नेईल तिथपर्यंत जा, इकडून तिकडून उचलून मोठा होऊ नकोस. हे कुठंतरी डोक्यात असेल, मला माहिती नाही का मी ही शोधून काढलंय माझ्या वडिलांच्या नावाने हेही मला कळत नाही. पण हा माझा लहानपणापासूनचा स्वभाव आहे. म्हणजे घरात माझ्याबद्दल प्रसिद्धी अशी असते की तो कोणाचं ऐकणार नाही, तो आपलंच करेल. हे झाल्यानंतर इन्फ्लुएन्सचा दुसरा आपल्याकडे एक मराठी पद्धतीनं शब्द वापरायचा तर संस्कार असं म्हणू. तुमच्यावर कोणाचा संस्कार झाला आहे का? अनेक कोणीतरी मराठी सुरू केलं मी नाटकं लिहू लागल्यानंतर, आणि 75-80च्या आसपास कोणीतरी सुरू की महेश्वर तेंडुलकरांचा खूप संस्कार आहे. आणि कोणीतरी एकाने बोललं की मग बाकीचे येणारे सगळे ते उचलून पुढे जातात, कारण समीक्षा करणं सोपं होतं. एकदा तुम्हाला एका कप्प्यात टाकलं की त्या कप्प्यातून काढायचं, वर्णन करायचं, पुन्हा तिकडे टाकायचं, अशी मराठी समीक्षा आहे. परंतु संस्कार या शब्दाचा अर्थ ही मंडळी काय घेतात मला कळत नाही. संस्कार शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, आणि लेखकाचं मूलद्रव्य त्याच्यात कसं असतं अशी माझी जी समज आहे ते तुम्हाला सांगतो. ती बरोबरच असेल असं नाही, ती चूक असेल त्याच्याशी तुम्हाला सहमत होताही येणार नाही, परंतु माझं ते मत आहे. आणि मी ज्या मार्गावरून चाललो ती सुरुवात कुठून झाली ते तरी मला तुम्हाला सांगता येईल. तुम्हाला पटतं का पटत नाही याच्याबद्दल मला काही काळजी वाटत नाही. आता संस्कार म्हणजे आपल्याकडे एक समजलं होतं की चांगलेच संस्कार. संस्कारी मुलगा आहे. आमच्या बाजूला एक माझे लहान असताना मी वयाच्या 4-5 वर्षीच आईवडिलांना सोडून आमच्या काकांकडे राहायला गेलो, कारण माझ्या घरात माझ्या वडिलांचा गैरसमज होता की मी फार बुद्धिमान आहे आणि याला चांगल्या शाळेत टाकलं पाहिजे. म्हणून शहरातले, आम्ही खेड्यातले ना, तर यवतमाळला मोठ्या शाळेत मला टाकलं होतं. तर आमच्या बाजूला एक, त्यांचं नावं घेत नाही मी कारण त्यांची मुलं अजून आहेत, तर त्या सतत येऊन सांगायच्या की आमच्या काकूंना की संस्कार चांगले करायचे हो, मला रोज नमस्कार घालायचे हो, मोठा माणूस भेटला की नमस्कार करायचा हो वगैरे. असं मला कळायचंच नाही. मला काळजी वाटायची की आपल्यावर संस्कार होत आहेत की नाही नक्की. मी काकूंना म्हणायचं तुम्ही केव्हा करणार आहे माझ्यावर संस्कार. चांगले संस्कार. आता चांगले संस्कार हे कोणीतरी तुमच्यावर केलेले म्हणजे लादलेले असतात. तू आज्ञाधारक हो, तू चांगला वाग, तू व्यसन करू नको, तू खोटं बोलू नको, चोरी करू नको, हे सगळे संस्कार मुलांना सुसंस्कृत करण्यासाठी म्हणून आईबापांनी ते स्वतः असंस्कृत, खोटं बोलणारे, पैसे खाणारे असले तरी केलेले असतात. काही काळ ते आपल्यावर राहतात ते, पण हे मातीचे कुल्ले आहेत, वाळतात आणि गळून पडतात. सर्व मध्यमवर्गीय मुलांवर संस्कार झालेले, तर किती मध्यमवर्गीय मुलगा या सगळ्या मार्गावरून चालत राहिलेले हे आपण तपासून पाहू. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने आईवडिलांनी त्यांचं काम करावं आणि मुलं मोठी झाली की त्यांनी आपल्या पद्धतीने वागावं. ही जगरहाट आहे आणि ती चालू द्यावी.
त्यांचं न ऐकल्यानेच पुष्कळदा आपल्याला जीवन म्हणजे काय जे हात जवळून कळतं. त्याच्यामुळे संस्काराचा तो भाग विसरतो. मी वेगळ्या संस्कारांकडे येतोय आणि त्याला आपलं संपूर्ण उपनिषदांपासून तर आत्तापर्यंतच्या अर्थानं संस्कार शब्दाचा अर्थ मला सांगतो. आणि हे संस्कार एका दृष्टीने पाहिलं तर वाईट आणि चांगले असे काहीही नसतात. गिरीशनी माझा अपमान केला, ही त्यांनी क्रिया केली आणि मी त्याला प्रतिक्रिया दिली. या एका घटनेने माझ्यावर काही संस्कार झाला, भावजीवनावर, बुद्धीवर, मनावर, आणि त्याच्यावरही झालेला आहे. मग मी चिडून त्याला थापण मारली. ही मी केलेली क्रिया आहे, त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया होणार. हा क्रिया प्रतिक्रियांचा खेळ आपण जन्मल्यापासून किंवा जन्मलाच्या आधीपासून आईच्या गर्भात असतो तेव्हापासून सुरू झालेला असतो. हे संस्कार बुद्धांनी याला संखर म्हटलेलं आहे. वेदांतामध्ये संस्कार म्हटलंय शंकराचार्यांनी. हे जे संस्कार असतात हे आपल्या हाताबाहेरचे असतात, आपल्या इच्छेबाहेरचे असतात. याच्यावर आपलं काहीही नियंत्रण नसतं. क्रिया प्रतिक्रियांचा सतत चाललेला खेळ म्हणजे आपलं जीवन आहे खरं म्हणजे, लक्षात घ्या. आणि जसं जसं वय वाढत जातं तशी संस्कारांचा ऐवज वाढत जातो. आज काहीतरी झालं, कोणतरी मला म्हटलं, मी त्याला प्रतिक्रिया केली, एक दगड पडला. असे रांजणच्या रांजण भरत जातात प्रतिक्रियांचे आपले. त्याच्यातून माझा पिंड बनत जातो. बरा वाईट, गुंतागुंतीचा, तिरकस, आनंदी, जे काय असेल ते. एक कारण सांगता येत नाही, एका प्रतिक्रियेमुळे माझं असं झालं असं सांगता येत नाही. हे पूर्ण संचय आपण करतो.